नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. माझ्यावर असलेलं प्रेम आहे आणि देवीवर असलेली श्रद्धा आहे. माझी अशी अपेक्षा नसते एखाद्याने फूल जरी माझ्यासाठी दिलं तर माझ्यासाठी तेवढंच ते मोलाचं आहे. पण खेडकर परिवाराने एक चांदीचा मुकुट देवीला अर्पण केला आहे. मी म्हटलं अजून तो फक्त उमेदवारीच जाहीर झाली आहे, निकाल लागल्यावर काय अर्पण करायचं ते ठरवा आता. मागील 5 वर्षापासून पंकजाताईचं राजकीय पुनर्वसन होईल अशी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला आशा होती. अनेक वेळा विधान परिषदेचे, राज्यसभेचे त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्या आणि सर्वांना असं वाटत होतं की पंकजाताईला त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल, परंतु मागील 5 वर्षामध्ये त्यांना तशी उमेदवारी मिळाली नाही. म्हणून एक खेडकर कुटुंबियांनी ज्यांचं मोठ्या देवीवर भक्ती आहे, त्याचबरोबर मुंडे साहेब आणि पंकजाताई यांनाही आम्ही मनापासून मानतो, म्हणून एक देवीला साकडं घालण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला. 13 फेब्रुवारीला आम्ही मातेला जर आमच्या पंकजाताईला उमेदवारी लोकसभेची किंवा राज्यसभेची उमेदवारी मिळाली तर आम्ही चांदीचा मुकुट देवीला अर्पण करू अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नवस बोललो होतो. आणि लगेचच 1 महिन्याच्या आतमध्ये आमच्या नवसाची त्या ठिकाणी पूर्ती झालेली आहे आणि आता पंकजाताईला लोकसभेची त्या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. आज आम्ही पंकजाताई फार मोठ्या मताधिक्याने निवडून याव्यात, केंद्रात मंत्री व्हावं आणि त्यांच्या हातून त्यांच्या परळीबरोबरच त्यांची मावशी असणाऱ्या पाथर्डीचाही चांगला विकास व्हावा अशा आम्ही या ठिकाणी साकडं घातलेलं आहे. त्याचबरोबर निवडून आल्यानंतर त्यांच्या वजनं एवढी तुला करून आमच्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पेढ्याचे वाटप करणार आहोत. तसेच जेवढ्या लाखाने पंकजाताई त्या ठिकाणी निवडून येतील तेवढे लाख फुलं आम्ही त्यांच्यावर त्या ठिकाणी उधळण करणार आहोत.